नमस्कार. मी एक कविता लिहिली जे आमचे ग्रामीण पत्रकार आहे त्यांच्या उपेक्षेवर, आणि ती कविता मी आपल्यासमोर सादर करतो. मी एक पत्रकार गाव खेड्याचा, डोंगर दऱ्याचा, टुमदार खेड्यांचा. मी एक पत्रकार गाव खेड्यांचा, डोंगर दऱ्याचा आणि टुमदार खेड्यांचा. माझ्या गावाला निसर्गाची किमया, माझ्या गावाला निसर्गाची किमया. हिरव्या डोंगर टेकड्या, वनराई आणि नद्या आणि नाले. माझ्या गावाला निसर्गाची किमया, हिरवे डोंगर टेकड्या, वनराई आणि नद्या आणि नाले. माझ्या गावाला शेती मातीत राबणारा, पोटासाठी वनवन फिरणारा शेतकरी आणि मजूर. माझ्या गावाला शेती मातीत राबणारा, पोटासाठी वनवन फिरणारा शेतकरी आणि मजूर. त्याच्या नशिबी कायमच उपेक्षित जीवनाचा कसूर. त्याच्या नशिबी कायमच उपेक्षित जीवनाचा कसूर. असं माझं गाव, असं माझं गाव, गावात आहे पार. असं माझं गाव, गावात आहे पार. पारावर बसणारी जाणकार खोडं, पारावर बसणारी जाणकार खोडं. गावात रस्त्याला वळणाचा मोड, गावात रस्त्याला वळणाचा मोड. माझ्या नशिबी गावाचं भागाचं दुखणं. मी पत्रकार आहे ना. माझ्या नशिबी गावाचं भागाचं दुखणं. रात्रंदिवस त्याचंच डोक्यावर असणं, रात्रंदिवस त्याचंच डोक्यात असणं. कागद पेन घेऊन बातमीसाठी लिहित बसणं. गावाच्या भागाच्या सुखदुःखाची कहाणी त्यात असणं. लोकांची जगण्याची धडपड, लोकांची जगण्याची धडपड. माझ्या गावाची विवंचना, निसर्गाची हानी आणि नागरी समस्या कायमच माझ्या डोक्यात असणं. हेच कायमचं माझं लिहिणं. माझी लेखणी, माझं बिनपगारी जगणं. माझी लेखणी आणि माझं बिनपगारी जगणं. ऑफिसात बसलेला साहेब माझ्या मागं कायमचा हात धुवून असणं. ऑफिसात बसणारा साहेब माझ्या मागं कायमच हात धुवून असणं. सतर्क राहून कायमच बातमी लिहिणं. माझं काम काय माहिती का? सतर्क असून कायमच बातमी लिहिणं. बदल्यात बदनामी आणि विवंचना भोगत बसणं. बदल्यात बदनामी आणि विवंचना भोगत बसणं. खाज मला बातमीची, काय खाज मला बातमीची, खाज मला लोकांच्या प्रश्नांची. त्यासाठी मी सातत्याने लिहिणं. आणि त्या बदल्यात कायमच टार्गेट होत बसणं. आणि त्या बदल्यात कायमच टार्गेट होत बसणं. साहेब देत नाही मानधन हो, साहेब देत नाही मानधन.